12 वर्षांचा स्फोट होते नांदेडमध्ये आज, आणि त्यामुळं तुमची मागणी मी माननीय देवेंद्रजी फडणवीस जी आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मान्यतेने तुमची मागणी मी मान्य करतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये आपल्या महसुली खात्याचा स्फोट होतील आणि त्याकरता प्रत्येक स्फोट करता 1 कोटी रुपये आपलं अनुदान 1 कोटी रुपये अनुदान महाराष्ट्र सरकार आपल्याला देईल आणि अत्यंत चांगला स्फोट आपण करू। नांदेडने जे केलं आहे ते तर उत्तमच केलं आहे, यापेक्षाही अतिउत्तम पुढच्या काळामध्ये पुढचा विभाग करेल आणि आपल्या महसूलमधनं चांगले ऑलिम्पिक प्लेयर तयार होतील, आपले इंटरनॅशनल प्लेयर तयार होतील, नॅशनल प्लेयर तयार होतील, अशी भूमिका आपल्याकडे व्यक्त करतो। मंत्र्यांना माझी वेतनवाढ थांबवावी लागेल, या ठिकाणी अभियोग दाखल करावा लागेल, तुमच्यावर त्या ठिकाणी तुमचं निलंबन करावं लागेल, याकरताही आपण कटिबद्ध झालं पाहिजे। शासन आपल्या पाठीशी उभा आहे। जो अधिकारी चांगलं काम करताय ना त्या अधिकाऱ्यांना बदली करता मुंबईच्या मंत्रालयात याची गरज पडणार नाही, कोणालाही मुंबईच्या मंत्रालयामध्ये बदल्या करता चक्रा मारायची गरज पडणार नाही। कुठलीही बाब मी आपल्याला दाव्याने सांगतो, मंत्रालयामध्ये कोणाच्याही शिफारसीने कोणाच्याही वशिल्याने कोणतीही बदली होणार नाहीये, मेरिटवर बदली होणार आहे। जो उत्कृष्ट काम करेल त्याला चांगली पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही, आपण त्याची काळजी करू नका। सरकार यासाठी कटिबद्ध आहे, कोणाच्याही शिफारसीची गरज पडणार नाही, मेरिटवरच त्या ठिकाणी तुमच्या प्रमोशन ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने माझा निरोप या महसूल प्रशासनामध्ये गेला पाहिजे, काही त्याची काळजी करू नका। एखादा अधिकारी वारंवार जर त्या ठिकाणी ग्रामीण भागात काम करत असेल त्याला बिना कुठल्याही वशिल्याने चांगली पोस्ट मिळू शकेल, त्याकरता कोणत्याही वशिलाची गरज पडणार नाही, हाही शब्द मी आपल्याला देतो। आणि कुठलाही भ्रष्टाचार हा कोणत्याही बदलीच्या ट्रान्सफरच्या प्रमोशनच्या काळात होणार नाही, याची काळजी मी पूर्ण घेणार आहे। आणि जो भ्रष्टाचार करेल त्याला देवेंद्र फडणवीस सरकार सोडणार नाही, हेही त्या ठिकाणी मी जबाबदारी सांगणार आहे। आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही बदल्या ट्रान्सफर करता महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये येण्याची गरज नाही। मी या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाचा आकृती बंद असेल तो मी पूर्ण करेल, ज्या ज्या काही बाबी असेल त्या